सावनी आणि ईश्वरी. आज ना मी एक नवीन गोष्ट सांगणार आहे बरं का. गोष्टीचं नाव काय आहे माहिती का? गोष्टीचं नाव आहे विनम्र राजा. काय नाव आहे? विनम्र राजा. बरं का. एक की नाही राजा असतो आणि तो एकदा शिकारीला जंगलात जातो आणि त्याच्याबरोबर सैनिक असतात, त्याचा प्रधान असतो, सेनापती असतो, शिपाई असतात आणि सगळे मिळून ते शिकारीला जातात. आता अरण्यात खूप आत 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 जातात सगळेजण आणि एके ठिकाणी काय होतं, त्या सगळ्यांची चुकामुक होती. राजा एकीकडं जातो आणि बाकीचे सगळे लोक दुसरीकडं जातात आणि सगळे राजाचा शोध घेतात. पण राजा काही बराच वेळ सापडत नाही. सगळ्यांचं शोध घेणं चालूच असतं बरं का. आणि राजा पण इकडं तिकडं भटकून आपलं कुठं सैन्य दिसतंय का ते पाहत असतो, पण त्यांची चुकामुक झालेलीच असते. तेवढ्यात काय होतं, एक शिपाई फिरत फिरत एका झोपडीपाशी येतो. त्या झोपडीच्या बाहेर एक माणूस बसलेला असतो बरं का. तर तो त्या साधू बसलेला असतो. त्या साधूला तो काय म्हणतो शिपाई, ए गोसावड्या, आमचा राजा इथून गेलेला पाहिलास का? तर तो साधू म्हणतो, अरे मी दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, मी कसं पाहणार, मला दिसत नाही डोळ्यांनी. तर तो हा काय म्हणतो शिपाई, अरे आंधळा आहेस पण बहिरा तर नाहीस ना, तुला काही घोड्यांच्या टापा बिपा ऐकू नाही आल्या का? असं तो जोरात ओरडतो. तर तो म्हणतो, नाही बुवा मी तर काही ऐकलं नाही. असं म्हणल्यानंतर मग तो निघून जातो. मग थोड्या वेळाने काय होतं की तिथं त्या राजाचा नायक येतो आणि पुन्हा त्या झोपडीपाशीच तो येतो साधूच्या आणि साधूला विचारतो की साधू बुवा, आमचे राजे आणि आमची चुकामुक झालेली आहे आणि तुम्ही पाहिलंच का राजांना? तर तो साधू म्हणतो, अहो मी डोळ्याने आंधळा आहे, मी कसं पाहणार, मी काही त्यांना पाहिलं नाही. पण आत्ताच एक शिपाई चौकशी करून ह्या दिशेने गेला आहे असं सांगितल्यानंतर तो पण मग माणूस त्यांना शोधायला दुसरीकडे जातो. आता तो हा येऊन गेला, शिपाई येऊन गेला, सैनिक येऊन गेला. बराच वेळ होतो, राजाचा शोध चालूच असतो. त्यानंतर मग काय होतं, सैनिकही परत आला नाही, तो शिपाई पण परत आला नाही. म्हणल्यानंतर स्वतः सेनापती शोध करत करत येतो. तो पण त्या झोपडीपाशी येतो आणि त्या झोपडीजवळ काय असतं, झोपडीच्या बाहेर तो साधू, आंधळा साधू बसलेलाच असतो. तो सेनापती त्या साधूला म्हणतो, साधू महाराज म्हणे, तुम्ही आमचे महाराज इकडून गेलेले पाहिले का? आमची आणि त्यांची चुकामुक झाली आणि ते आम्हाला कुठंच सापडत नाही आहेत. तर तो साधू म्हणतो, अरे बाबा मी दोन्ही डोळ्याने आंधळा आहे आणि मला काही दिसत नाही, त्यामुळे मी काही पाहिलं नाही आहे. पण आत्ताच एक सैनिकही गेला आणि एक शिपाई पण गेला विचारून आणि ते असे ह्या बाजूला गेलेले आहे, एवढं मला माहिती. तर तो सेनापती पण निघून जातो बरं का. आता तो शिपाई आला नाही, सैनिक आला नाही, सेनापती पण आला नाही. मग स्वतः बराच वेळ गेल्यानंतर स्वतः प्रधानजी राजाला हुडकायला जातात आणि परत ते पण त्या झोपडीपाशी येतात. तिथं तो साधू, आंधळा साधू बसलेलाच असतो. त्याला ते विचारतात, प्रधानजी त्याला म्हणतात, सूरदासजी नमस्कार म्हणे, अहो काय झाले सांगू का, आमची आणि आमच्या राजाची चुकामुक झाली, तर तुम्ही आमच्या राजाला पाहिलेत का? तो साधू म्हणतो, अहो मी कसं बघणार, मी दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे आणि मी काही त्या राजाला पाहिलं नाही आहे. पण एक शिपाई, एक सैनिक, आणखीन सेनापती मला आत्ताच विचारून गेले चौकशी करून. तर मग प्रधानजी पण निघून जातो. असा बराच वेळ जातो बरं का आणि शोधाशोध चालूच असते. शेवटी काय होतं, थोड्या वेळाने स्वतः राजाच तिथे येतो आणि त्या आंधळ्या साधूला म्हणतो की मला खूप तहान लागलेली आहे म्हणे आणि आपली जर परवानगी असेल तर
म्हणे मी आपल्या आश्रमातलं थोडंसं पाणी पिऊ का? तर ते राजाचं गोड बोलणं, नम्रपणाचं बोलणं आणि गोड आवाज आणि गोड विचारणं ऐकून त्या साधूला लक्षात येतं आणि तो म्हणतो, राजेसाहेब तुम्ही इतकं दमून आलायत म्हणे, तुम्ही नुसतं पाणी पिऊ नका, तुम्ही बसा म्हणे, मी तुम्हाला थोडी अशी फळं देतो, ती खा आणि नंतर पाणी प्या, म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही. तर त्या राजाला खूप आश्चर्य वाटतं ना. तो म्हणतो, मी राजा आहे ते तुम्ही कसं ओळखलं? तुम्ही तर म्हणजे तुम्हाला तर डोळे, तुम्ही तर प्र प्रत्यक्ष प्रज्ञाचक्षू भगवान आहात आणि तुम्हाला कसं काय कळलं मी राजा आहे ते, डोळ्यांनी दिसत नसताना सुद्धा? त्यावेळेला तो साधू म्हणाला, प्रत्येकाच्या आवाजावरून, बोलण्याच्या पद्धतीवरून आणि प्रत्येकाच्या आवाजातला जो टोन असतो ना, तर त्याच्यावरून मी ओळखलं की तुम्ही राजे आहात. कारण पहिला जो आला तर तो मला म्हणाला गोसावड्या, दुसरा आला तर तो म्हणाला साधू बुवा, तिसरा आला तर तो म्हणाला साधू महाराज, आणि सेनापती आले होते तर ते म्हणाले सूरदासजी, आणि तुम्ही काय म्हणालात की प्रज्ञाचक्षू भगवान, असं म्हणून तुम्ही माझ्याशी अत्यंत आदराने बोललात आणि मला विचारलं, आणि ह्या तुमच्या अशा विचारण्यामुळं मला लक्षात आलं की हे स्वतः राजेच असले पाहिजेत म्हणून. तर बरं का मुलांनो, जो खरोखरच श्रेष्ठ असतो, जो खरोखरच सुशिक्षित असतो,